स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. तालुक्याचे माजी आमदार भोरगल्ला साखर कारखान्याचे संचालक त्याचप्रमाणे प्राध्यापक आणि उपस्थित असलेले मान्यवर आपल्या ताब्यातील पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनीताताई बाळकृष्णकर आणि राजेंद्र गावडे भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करतात आणि आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा उपस्थित असलेल्या तमाम माझ्या मायबाप जनते आज बोलताना शब्द सुचत नाही, अतिशय जड अंतकरणाने या ठिकाणी बोलावं लागतं. बोलत असताना मन मात्र अतिशय रक्तबंबाळ झालेल्या. कारण काय घडलं, काही दिवसापूर्वी आपल्याला 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी ती गोष्ट कळली आणि आपली उमेदवारी कापली. हा केवळ गावडे साहेबांवर झालेला अन्याय नाही, तो एक निष्ठेवरती प्रामाणिकपणावरती या कवठे टाकळी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर झालेला हा घात होता. आणि तो सहन होणारा घात गावडे साहेबांनी अतिशय निष्ठेनं या सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रवादी घराघरात पोहोचवण्याचं काम होतं केलं. पक्ष संघटना उभी केली. गेली 62 सालापासून आजपर्यंत समाजकारणामध्ये काम करत असताना निष्ठेनं राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहिले आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस अजितदादांनी भूमिका घेतली आणि आपले स्वतंत्र राष्ट्रवादी अजित गटाने त्यांनी कारभार सुरू केला, त्या काळात सुद्धा अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, परंतु गावडे साहेब छातीची ढाल करून उभे राहिले आणि त्याही अडचणीच्या काळामध्ये दादांना साथ देण्याचं काम केलं. लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची तुम्ही वळसे पाटील साहेबांची निवडणूक असेल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. एक वेगळा दर्जावत असताना सुद्धा ते रोखण्याचं काम केलं, निष्ठेनं काम केलं. आणि आता या निवडणुकीला काय झालं, खरं तर मी राष्ट्रवादी पक्षाकडनं एकमेव इच्छुक असा उमेदवार होतो. मला पक्षांतर दुसरा कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. त्यामुळे नेते मंडळी सांगायचे की तुम्ही एकमेव इच्छुक आहात, तुम्हाला उमेदवारी निश्चित आहे. आणि नव्हे तर काही दिवसापूर्वी 2 महिन्यापूर्वी मला बोलावून सांगितलं, आदेश दिला तुम्ही कामाला लागा आणि नुसते ते फिरू नका, तर तुमच्या सोबत पंचायत समितीचे उमेदवार घेऊन फिरा. आणि आम्ही नियोजन केलं. प्रत्येक गावागावात वाडी रस्त्यावरती घराघरात पंचायत समितीचे उमेदवार आमच्या सुनीताताई कर आणि मी घराघरात गेलो. कॅलेंडरवरती घड्याळाचं चित्र छापलं. गेल्या 5 वर्षांचा विकास कामांचा आराखडा त्याच्यावरती छापला, फोटो छापले आणि ते पोहोचवण्याचं काम केलं. म्हणजे तर उमेदवार कोण आहे, उमेदवारांचे फोटो, उमेदवारांचं चिन्ह हे सुद्धा छापून आम्ही घराघरात पोहोचलो. इकडे काकाजीमध्ये तेच केलं, साहेबांमध्ये तेच केलं आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस भरला. कार्यकर्त्यांना निरोप दिले. मोठ्या उत्साहाने सगळं आमचे तरुण तयारीत असताना अचानक निरोप आला की तुमची उमेदवारी नाकारण्यात येत आहे. खरं तर हा आलेला फोन म्हणजे हृदयाचा ठोका चुकवणारा फोन होता. परंतु काय करायचं,
काय नाही हे सुचत नव्हतं. तमाम या कवठे टाकळी जिल्हा परिषद गटातील माझ्या मायबाप जनता टाकळीला गोळा झाली, जनतेला आधार देण्याचं काम केलं. आता माझ्या हाताळते नाही, आता लढायचं आणि निर्धार केला भारतीय जनता पार्टीचे 9 डिसेंबर दाखल केली. खर तर ही चूक माझी नव्हती, ही चूक जनतेची नव्हती. हा सर्व अन्याय आणि त्या अन्यायाला मात्र फोडण्यासाठी या जनतेने दिलेल्या पाठिंब्यानं आज मी कमल चिन्ह घेऊन प्रत्येक घराघरात जाण्याचा प्रयत्न करतो. हे ते मनाला यातना होत आहेत, अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत, परंतु हे किती कठोर सत्य असलं परंतु हे खरं आहे की जनता माझ्या बरोबर आहे. जनता मला पावले पावले उत्तर देत आहे. मला तुम्ही घाबरू नका, साहेबांची पुण्य खूप मोठी आहे. गेल्या 85 वर्षामध्ये साहेबांनी जे काम उभे केलेलं आहे ते कोणी थांबू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. प्रत्येक घराघरात साहेबांचा संबंध आहे, प्रत्येक घराघरात साहेबांनी उपकार केलेला आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला आधार देण्याचं काम केलेलं आहे. ही जनता कधी विसरणार नाही. त्यामुळे तुम्ही घाबरण्याचं काम नाही. तुम्ही लढा, तुम्ही पुढे चालत राहा, आम्ही सगळी मुंबई. आज राधापूर पासून ते इकडे डोंगरपर्यंत, इकडे सैन्य पासून तर अहमदाबाद आमची बिलकुल वेगळी असतात. प्रत्येक गावागावात जाऊन आलेला या ठिकाणी माझ्या मायबाप भगिनी असेल, माझे तरुण सहकारी असेल, आमची शेतकरी बांधव असतील, अतिशय उत्साहाच्या साथीनं प्रचंड असा प्रतिसाद देत आहेत आणि सांगतायत की उद्याचा या जिल्हा परिषद भागाचा नेता हा राजेंद्र दादा गावडे असलेला आहे. याचा विकास आज मला पावलं पावलं येतात. आणि म्हणून विरोधक उमेदवार अनेक आहेत, आपल्या समोर मत मांडताना अनेक गोष्टी सांगत असतील, परंतु उमेदवारी त्यांनी कशी मिळवली, कोणाला कसं विकत घेतलं, परंतु याच्या खोलात आपल्याला जायचं नाही. परंतु मला एकच गोष्ट सांगायची आहे, मला तुमचं मत मागा, आम्ही आमची भूमिका मानतो, परंतु तुम्ही शाश्वत विकासा कामामध्ये तुम्हाला आतापर्यंत संधी पक्षांनी दिली, तुम्हाला पद मिळाले, त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय न्याय दिला, या गावाच्या विकासासाठी तुम्ही एखादी गोष्ट सांगा की त्याच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस करून एखादी या ठिकाणी काम केलं, असा विश्वास तुम्ही जनतेला सांगा. किंवा तुमच्या कृतीतून तुम्ही आजपर्यंत दाखवलेलं दिसतंय तर हा सवाल माझा त्यांना. मित्र, निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप असतात, नंतरच्या अनेक सभा होणार आहे, त्याच्यामध्ये आपण सविस्तर बोलू. आज ही सुरुवात आहे. मला फक्त भूमिका एकच सांगायची आहे की गेल्या 7 वर्षापासून प्रत्येक घराघरामध्ये जात होतो, उमेदवारी मिळणार आहे हे निश्चित मानून जात होतो. ठीक आहे, 2013 साली सुद्धा मी जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाला उमेदवार म्हणून इच्छित होतो. त्यावेळेस मला साहेबांनी सांगितलं की भाऊसाहेब मामानं शिंदेना उमेदवारी द्यायची, तुम्हाला थांबावं लागेल. ठीक आहे, थांबलो, काय हरकत नाही. भाऊसाहेब मामा शिंदेबरोबर काम केलं, त्यांना निवडून आणलं. आज सुद्धा याच परिस्थितीला समोर जात असताना सांगितलं तुमची उमेदवारी निश्चित आहे. आणि म्हणून प्रत्येक घराघरात फिरलो, 1 नाही 2 नाही 7 वर्ष गेली, परंतु आज मात्र मला वेगळं चिन्ह घेऊन जावं लागतंय. काय हरकत नाही, पण माझ्या मायबाप जनतेनो, याचा तुमचा स्वाभिमान दुखावलाय, तो माझा स्वाभिमान दुखावलेला आहे. जे त्याला 7 तारखेला तुम्ही मताच्या रूपाने दाखवून द्या की तुम्ही घेतलेला निर्णय हा जनतेला मान्य नाही, जनता शेवटी तोच निर्णय असणार आहे. आणि आपल्याला कोणते टाकायचे समोर सुंदरशिवाय आपण राहणार नाही आणि तुम्ही पुढे त्याची साथीदार असणार आहे. आणि मला आता आवडून दुसरी गोष्ट सांगायची की आता अजितदादांचं पर्यंत जास्त आलेलं आहे. मला त्यांना सांगायचंय, अरे ज्यावेळेस अजितदादा अडचणीत होते त्यावेळेस त्यांची तुम्ही अवहेलना करत होते. त्या निवडणुकीला विधानसभेला अजितदादांनी किती कष्ट घेतले,
या तमाम महाराष्ट्राला माहिती आहे या काळात दादांच्या बरोबर कोण होतं. या काळात गावडे साहेब सुद्धा कुठं पाठीमागे नव्हते. आणि आज दादांना मगाशी सरांनी सांगितलं की दादा आपल्यातून गेल्यानंतर दादा किती मोठे होते हे आपल्याला आज दिसतंय. दादा कर्तृत्वाने सगळ्या गोष्टीला कामाने मोठे होते हे मी म्हणत नाही तर महाराष्ट्र म्हणत. परंतु या टाकळ्यांनी त्या उमेदवारांना आता दादाचं प्रेम 8 दिवसात दिसू लागलं. आणि अखंड हयात गावडे साहेबांनी त्या दादांच्या बरोबर घालवली. त्यांच्याविषयी कधी अपशब्द वापरला नाही. आपल्या कामातून त्यांना दाखवून दिली. जोपर्यंत आम्ही होतो तोपर्यंत आम्ही निष्ठेनं होतो. आणि तुम्ही 8 दिवसात आता दादा गेल्यानंतर दादांच्या सहानुभूतीचा जर तुम्ही मत मागण्यासाठी जर वापर करत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव करत नाही. तुम्हाला जनतेला मत मागायची तर तुमच्या हिंदुत्वावर मागा, तुमच्या कर्तृत्वावर मागा. कोणाच्या दुःखाचा वापर करून तुम्ही जर मत मागत असाल तर तुमच्यासारखे तुम्ही दुर्दैव आहेत ही गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवा. आणि येणाऱ्या 7 तारखेला पुन्हा एकदा आपल्या तमाम माझ्या मायबहिणी शेतकरी तरुण शेतकऱ्यांना विनंती करतो की आमचे दोन्ही उमेदवार टाकळी पंचायत समितीच्या सुनीताताई बाळकृष्णकर आणि मी जिल्हा परिषदेचा राजेंद्र पोपटराव गावडे आमच्या दोघांच्याही कामाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद.